हे बघितले, हे असं काटा उठतो ह्या अंगावरती अजूनही शाळेचं नाव काढल्यावरती. चल स्टोरी सांग. स्टोरी सांगायची का, पण आता कसं माहितीये बघ ना, ही शाळा आधी बघ कशी आहे, ती काय नक्की चाललंय इथे. आणि शाळेची सुरुवात म्हणजे आपण महत्वाच्या व्यक्तीपासून करूया, कारण हे असं आपण कोणालाही नाही भेटत. प्रिन्सिपल ना, त्याला पण कुत्रा नाही शकत. शाळेचं म्हणजे असं जरा स्टेटस असतो बघ एक. त्या शाळेमध्ये ना महत्वाचा व्यक्ती प्रिन्सिपलच होता, म्हणजे आमच्यासाठी. अगं तुमच्या कसं म्हणजे पहिल्या 2 बेंचसाठी तेच असतं, त्याच्यानंतरच खरी शाळा आहे. त्याच्या पुढे शाळा सुरू होते. तू मला सारखं सारखं बोलवून नको दाखवूस हा. आता मी हुशार होते, माझी चूक आहे. ठीक आहे, असू दर काय अपवाद समताय. बरं ठीक आहे, आता बघ, आता सुरू तर करायचीच आहे, पण आता ना एक महत्वाच्या व्यक्तीची बघ आता एंट्री होईल ना, तो आल्यावरती सगळी मजाच आहे. मग हे बघ आला. भारी आहे, भारी आहे काहीतरी. गॉगल. ओ सॉरी, गुगल म्हणजे मी या शाळेची जी नोकरी आहे ती सगळी फक्त मलाच माहित असतात. आलं बरं, आमच्याकडे नव्हतं. चांगलंय. पण मग काय म्हणजे एवढी धावपळ का अशी दिसते सगळी, काय नक्की चाललंय आज? आता पेपर नंतर शाळा सुरू झाली ना, आता सुट्ट्यानंतर. म्हणजे सामाईच्या नंतर? हो, सामाईनंतर. अच्छा, म्हणून ही सगळी धावपळ आहे. हो. पण मग आता कोण कोण येणार आहेत की नाही? कुठे काय कोण दिसतच नाहीये, सगळे नुसते धावतायत पळतायत. येणार आहेत ना पहिला दिवस? हो, येतील एक एक आपत्र पात्र. चल, सगळे भरलेत म्हणजे. सगळे पर्यटन स्थळ आहे. मला यायला 15 मिनिटं उशीर. अरे कसं बघ ना, 10ची शाळा आणि 9:45 आलाय, तरी पण उशीरच आहे रे. काय बाबा आहे ना, काय म्हणजे काय नाव काय आहे, काय अभि, काय अभि वगैरे? अभ्या? अभिजित नाव. अभिजित, अभिषेक अभ्या बोलत असतील ना. तो अभ्यास जाम करतो म्हणून त्याला. अरे वा, भारी आहे. सगळे म्हणजे जातरंगीच आहे तिथे. काय हे असेच सगळे भरले हुशार की कोण असे येडे पण आहेत? जागा मागा मांड. असं नाही बोलायचं. चालू दे त्याचं. हे कसं आहे म्हणजे काय नक्की आहे? मला वाटलं असेल आमच्या शाळेचं सौंदर्य स्थळ आहे. वाटतंय काय मराठीतली म्हण आहे माहितीये का, शाळेत आणि हो गोरी. हा मग तसं हिच्या बाबांचे काजळाची फॅक्टरी आहे, तिचा स्लोगन आहे लाव काजळ आणि हो काळे. भारी आहे, भारी आहे. छान छान. अरे बाबा मारतात आणि वरती अभ्यासाचं टेन्शन. विचारू नकोस रे, विचारू नकोस. आता कसं वाटतंय? मायेच्या हळद्या तो पण सोडलं झालं सोड. हे काय बाबा म्हणजे? अरे बापरे, म्हणजे हे कायम हे एकत्रच असतात. हो, क्या बात आहे. म्हणजे असे सगळे भरलेले आहेत. गुढीबाळ आहे. मस्ती काय करणार, कोणाच्या हातात मदत नाही. चांगली गुढीबाळ. अशीच होती गुणीबाळ. कळलं? शाळेत शिकणारे विद्यार्थी चुकीचे नसतात तर त्यांना शिकवणारे शिक्षक चुकीचे असतात. एक काम करा, हिचे फोटो आता वाचा. त्याच्यावरच कळलंय आमच्यातलंच आहे कोणतरी. का हो, शाळेत शिकणारे विद्यार्थी चुकीचे नसतात.
असो ते वाचतील नंतर पुढे सगळं. पण मग अजून कोण असे आहेत की नाही की असे एवढेच नाही, अजून बाथरूम कॅरेक्टर येणार आहे. अजून आहे? मला काम आठवली, चला मी येतो. तुम्हाला काही चहा वगैरे घेणार तुम्ही? मला खूप भूक लागली. अरे थांब ना, मजा येते. आपण नंतर जेवू नका, नाश्ता वगैरे करून येऊया. ठीक आहे आता काय. चला मग. चला आम्ही पण येतो. शाळेत शिकणारे विद्यार्थी चुकीचे नसतात. बाबा त्यांना शिकवणारे शिक्षक अरे लाज वाटते. अरे, लाज वाटते, मला लाज वाटते. या शाळेत शिकल्याची मला लाज वाटते. त्या बाजूच्या शाळेतली पोरं बघा, एक पोरगा दोन दोन पोरी येत असतो. आणि आमच्या इकडे बघा, एका पोरीच्या मागे तीन तीन पोरं लागलेले असतात. ती पण शेमडी. तुम्ही मीन माइंडेड, तुम्ही डाऊन मार्केट. अरे इंग्लिश मिडियमच्या मुलांसमोर तुमची लायकीच नाही. अरे मराठी मिडियमचा मुलगा रोगाने कमी धसक्याने जास्त मरतो. मॅडमला ती लाईन मारण्याचा, धसका वर्गात एक धड पोरगी नसल्याचा, धसका मास्तरांनी डब्बा घेतल्याचा, धसका मास्तरांनी पेपर चेक केल्याचा, धसका अभ्यासा. अरे बस. अरे बस काय बस, गोष्ट एवढ्यावरती थांबत नाही. 9वी पर्यंत जे अटके पार झेंडे लावले ते फाटून आता दांडके राहिले. दांडके दांडके जे आमच्या डुंगरावर बसतात. अरे फुटक्या कवडीची किंमत नसलेला मीच तो मराठी मिडियमचा मुलगा. अरे माझ्या 500 पिढ्यांनी काहीतरी भयंकर पाप केली असती म्हणून मी 7वीत 2दा 8वीत 3दा 9वीत 4दा नापास. मी पास झालोय. काय काय बोलतोस तू? मी काही नाही. अरे दादूस, तू आज 7वीत 2दा 8वीत 3दा आणि 9वीत 4दा नापास झालास, तरी इकडे टिकून आहेस. कसला स्टॅमिना रे. झालो मी नापास झालो. माहितीये मला मी नापास झालो कारण की शाळेतल्या शिक्षकांना मी आवडत नव्हतो. वाह. पण मी इथे टिकू नाही कारण की ते मला लय आवडतात. बोल, बोल, बोल. अरे मी 7वीत होतो ना, एक मुलगी होती, लय भारी होती रे. ती शिकून मोठी झाली, इकडे शिक्षक झाली. काय लाज वगैरे वाटत नाही? अच्छा, राहू दे. चल, चल. हे बघ हे, अरे हे बसले तेवढे. वा दादूस काय बोललास. यांच्यासाठी एक नजर पेश करूया. बसला ना? ऐक. दादूसाठी बायकाचा नजराणा भेटला. बायका आहेत त्या. दादा, मारेल तर मग यांच्या जागेवर बसायचं आपण. रमा दादूस आज माझ्या बाजूला बसता, म्हणजे ही वारीच परीक्षा पण सोपी झाली मला. कसं जातं? नाही दादूस, माझ्या जागेवर बसा. आपण रोज 2 दिवसापासून येऊन माझ्या बाजूची जागा साफ करतोय. अरे बेण्या, ती जागा साफ करायच्या वेळी झाडू आणि तो वापरला ना, तुझ्या बापाला त्याची गायच्या दिलीचं खुश झाला. वा, वा, वा. राहू दे, राहू दे. यांच्याकडे काय लक्ष द्यायचं रे. चल, आपण पण बसूया. अरे, हवा दादूस, हवाय. साल्याला सोडणार नाही मी. अच्छा है, अच्छा है. तू साले नापास हो गया तेरे कर्म से. ये ईमानदार है, मैं इसको खन्ने की तरह गिरो जो गिरने के बाद भी अपनी सुंदरता नहीं होता है. जाओ उस देशपांडे भाई को बुला के लाओ जिसकी वजह से आज तू नापास है. ये काय एक साला आहे हे? स्प्रे. हुशार चल मागे. आज आमच्या जागेवर बसणार आहे. त्यांनी आता- हा काही तुमच्या हातात बांगड्या मारणार आहे काय? ए, रेशमे, पुष्टे काय करणार? का तुझ्या दादूसला बांगडा भरायच्यात का? दुसऱ्या नाही पकेला भरायच्यात. 12ला 6. काय करतो गिरी? बस. बसा रे.
झाली रे. अरे मस्त झाली, मस्त झाली. एक साथ नमस्ते, आम्हाला सगळं समजते. देशपांडे बाई, तुला तुमचं काय चालू असते? लागले लगेच ढिंचाक ढिंचाक करायला. बसा खाली. आणि एवढा जोर जर गधड्यांना अभ्यासात लावला असता ना तर या विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले असते तुम्हाला. एवढा जोर जर तुम्ही देशपांडे बाईवर लावला असता ना ती तुमची बायको असती हो. कोण चाबरेटपणा करत आहे रे? हा एंटी तुम्ही उभे राहा दोघे. ही थेरं सुचतात का तुम्हाला? मास्तर तिची शपथ मी नाही बोललो. मास्तर याची शपथ मी पण नाही बोललो. अरे गधड्यांनो, काय तुमची ओळख रे ती? एल. आणि ती मास्तर हा लक्ष्मणराव आणि मी तुकाराम. आम्ही मोठं होऊन एवढं नाव कमवू की आमच्या नावाने कंपनी निघेल. L&T. इथे दोन शब्द लिहायची अक्कल नाही आणि चाललेत मोठे L&T कंपनी काढायला. अहो मास्तर, कंपनी काढायला शब्द नाही, पैसा लागतो पैसा. आणि आम्ही तो जमवलाय पण. अरे बापरे, हो का? सांगा बरे किती पैसे जमा झाले तुमच्याकडे? गुरुजी 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 एल कडे 3 रुपये हाताने, माझ्याकडे 11 ने. इतके पैसे जमा झाले तुमच्याकडे? मग माझ्याकडे ठेवायला द्या ना, माझी सोय तरी होईल. गावाकडे अरे गधड्यांनो, माझं जरा व्यवस्था तरी होईल ना याची. आणि एक काम करा, अजून थोडे पैसे जमवा बरं का. का बरे मास्तर? अरे बेड्यांनो, तुमच्या L&T कंपनीच्या ब्रांच नको का काढायला? हे समजलंच नाही आपल्याला. ए बस झालं का? बसा खाली. एक्सक्यूज मी. बोला. Actually, I'm new here and I don't know anything about it. So can you guide me to my class, please? या 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 काय म्हणते ते? हा मास्तर, तुम्हाला इंग्लिश येत नाही का? अरे आपला तो विषयच नाहीये ना. आपण समाजशास्त्र शिकवतो, ते आपल्याला जमत नसतं. काय जमत? बघ बाळा, अभय काय म्हणते ती? नो वन नोज इंग्लिश हिअर, यू हॅव टू स्पीक इन मराठी. What? No one knows English? नो. What the hell am I? I only know English, okay? ही आपल्या वर्गाची नवी विद्यार्थी. असं होय. बस बस बाळा बस. बरं हे बघा, हे तुमचे पेपर आणलेत. काय दिवे लावलेत रे तुम्ही सर्वांनी? आणि हा बघा, हा पहिला पेपर. गण्या गण्या उठून उभा राहा. ये इकडे इकडे ये. अरे बापाचं लग्न आहे का तुझ्या माझ्या डोक्यावर उडी मारत आहे ना? काय बसलो बोल. आबा लग्नात ते बसतात तुझ्या. अरे काय झालं नाही तुम्ही ना? म्हणून बसलो. खाली बस. अरे बघा अरे ना, गण्या, कसं इकडे ये. करतो? तुमची घरची भांडणं घरीच ठेवा. इकडे ये गण्या. बोला गुरुजी मास्तर. हे काय दिवे लावलेस? तू नापास झालास, तू गधड्या नापास. ये नहीं हो सकता गुरुजी. अरे गधड्या, ये नाही हो शकता. हे झालंय रे. आणि हे बघ हे काय प्रश्न विचारला होता? काय गुरुजी? इंग्रजांच्या काळात भारताची अधोगती कशी झाली? आणि तू काय लिहिलंयस रे याच्यात? काय गुरुजी? अरे संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे पहिले पुत्र. त्यांच्या आईचे नाव सईबाई. अरे गधड्या, विचारले काय आणि तू लिहितोय काय? अरे कॉपी तरी व्यवस्थित करत जा रे. हे काय? गुरुजी हो, एक्झाम परीक्षेच्या टायमाला असंच होणार की हो. कुठं कधी आणि कसं ठेवलं ते आपण शिवाजी महाराज ब्रिटिश चोर खिशात ठेवले. आणि पेपरमध्ये विचारलं तुम्ही ब्रिटिशांबद्दल आणि ब्रिटिशांबद्दल विचारतो. मी वरच्या खिशातले संभाजी ब्रिटिश. माझी काय चुकी आहे? तुमच्यासारखे नीच त्याच्यामुळे आमच्यासारखी पोरं नापास होतात. असं म्हणतो. तुमच्यासारखी
आणि बिल आमच्यावर फाडतोय बस तिकडे जागेवर. आता तुमचं आणि देशपांडे बाईचं जे आहे ना अख्ख्या वर्गाला सांगणारे वर्गाला. लागलं काय बाळा? चॉकलेट हवंय का तुला? चॉकलेट हे घे चॉकलेट. रोज दे ना बाळा तुला चॉकलेट. रोज हो रोज तुला नाही रे, ते देशपांडे बाईंना. आणि बस बस पाहून. थँक्यू. रेश्मा रेश्मा तुला हाक मारली. लक्ष कुठे तुझं? इकडे. हे पहा, हे तुझं पेपर. नेहमीपेक्षा कमी मार्क मिळाले तुला. अय्या हो. या बघ काय. आणि हे काय ग? काय विचारलं होतं तुला? काय विचारलंय? भौगोलिक दृष्ट्या भारताच्या चीन जवळ आहे की चंद्र जवळ आहे? आणि तू काय लिहिलंयस? सोपं आहे ना? मास्तर मी बरोबरच लिहिलंय. काय लिहिलंय? चंद्रच जवळ आहे. ते कसं काय? मास्तर आपल्याला इथून चंद्र दिसतो, चीन दिसतं का? लागले मोठे टाळ्या वाजवायला. आणि ते चुकीचं उत्तर आहे. नाही चुकीचं आहे का धड्या? बरोबर आहे बोललं ना. मला माहिती आहे तुला मार्क हवाय. गप्प बसायचं. आणि हे बघ, भौगोलिक दृष्ट्या भारताच्या चंद्र नव्हे चीन जवळ आहे. लक्षात ठेवायचं, पुढच्या वेळेस हे उत्तर चुकलं नाही पाहिजे. हे पेपर घे, तुझा पण घे आणि बाकी सर्वांचे हे पेपर घे आणि सर्वांना वाटायचं. आणि लक्षात ठेवायला प्रत्येकाने आपल्या आई वडिलांच्या सह्या आणायच्या आहेत त्या पेपरवर. लक्षात असू द्या. पापा सही करा पापा पेपरवर. बाबा तुमच्या पोराला 100 पैकी 90 मार्क कधी मिळाले? माझ्या पोराने तर भोपळा पण नाही फोडलाय. जाऊ दे, सही कर. पोरा, खूप मोठा हो हा. ते अभ्यास करायचा अभ्यास करा. स्कॉलर ए स्कॉलर. कोणाचा लेक्चर रे? अरे सांगतो का लेक्चर म्हणते. सोकाटे सरांचं. काय 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 सोकाटे. चोकाटे चोकाटे चालचा चोकाटे. माझा डब्बा खाणार नाही. सोकाटे सरांचा लेक्चर आहे. पळा पळा. अरे डब्बा लपवा डब्बा. तू स्वतःचा आयटम तो बोलला बोलला. हे